गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग। आज व्लॉगची सुरुवात होते ती म्हणजे डिशवॉशर खाली करण्यापासून। भोवी सकाळी स्कूलला गेली, सकाळचं माझं सगळं आवरून झालंय आणि आता करते मी दुपारची खिचडी अनिकासाठी, म्हणजे मुलांसाठी करते। अनिकेत पण ऑफिसला गेले। माझा आज उपवास आहे, आज आहे महाशिवरात्र। सो आजचा हा उपवास जो असतो पूर्ण दिवसाचा असतो। खिचडीमध्ये मी पालक घातली आहे, गाजर, ग्रीन पीस, या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या पण जातात। खिचडी मी रात्रीपर्यंतच बनवून ठेवते, कारण रात्री उपवासासाठी पण काहीतरी करेनच। तर आता साबुदाणे भिजत घालते रात्रीसाठी। सो 5-6 तास साबुदाणे सोक होतील। नंतर केली पूर्ण घरात सफाई। ते झाल्यानंतर मी आता आंघोळ वगैरे झाली आणि आता आमच्या पॅटिओ मधलीच मी फुलं काढते पूजा करण्यासाठी आणि छानपैकी पूजा करून घेतली। खूप प्रसन्न वाटलं। ऍक्च्युली मला मंदिरात जायचं होतं, पण वेगळे असल्यामुळे मंदिरात जाऊ नाही शकली। आता घरामध्ये धूप फिरवून घेते। इथे थोडं कसं फायर अलार्म लगेच वाजतो, त्यामुळे डोअर वगैरे ओपन ठेवून धूप वगैरे घालावा लागतो। पूजा झाली माझी आणि आता अनिकाला भरवते मी खिचडी। अनिकाने खिचडी खाल्ली, खूप कंटाळा करत करत खाल्ली, कारण तिला जरा ताप वगैरे येतोय। त्यामुळे मी दुपारी फक्त फळच खाल्ली आज आणि त्यानंतर संध्याकाळी गेली वॉक करायला, कारण आज मला जिम जमणार नव्हती फास्ट असल्यामुळे। रात्रीच्या जेवणात बनवली साबुदाणा खिचडी। सो असा होता आजचा दिवस आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। बाय।